भाऊ, आज तुम्ही मंदिराला भेट दिली, प्रशासनाकडून 4 नोटीस देण्यात आलेल्या, काय सांगा? काही नोटीस नाही आहे. रेल्वेचे हे ब्रिटिशकालीन इंग्रजाच्या काळातले रूल आहे, सगळीकडे ते नोटीस देतात. पण राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखे मजबूत मुख्यमंत्री आहे. हिंदुत्वाला मजबूत करण्यासाठी हिंदुत्वाच्या विचारावर अनेक वर्षानुवर्ष त्यांनी आपल्या जीवनाचे दिलेले आहे. आज हिंदुत्वाचा जाग उद्धव ठाकरेला आलेला आहे. उद्धव ठाकरेंनी चिंता करू नये. देशाचे पंतप्रधान मोदीजी हिंदुत्वासाठी मजबूत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे हिंदुत्वासाठी मजबूत आहे. ज्या 33 महिन्याच्या सरकारमध्ये सेक्युलरपणे तुम्ही काम करून संतांवर, साधू संतांवर अत्याचार केला, हनुमान चालीसा वास्तव म्हणून नवनीत राणासारख्या महिला खासदाराला जेलमध्ये टाकलं, अनेक ठिकाणी दंगे घडवले, हे उद्धव ठाकरेंनी 33 महिन्याच्या सरकारमध्ये केलेलं आहे. आज हिंदुत्वाचा मोठा चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे. हिंदूंनी चिंता करू नये. प्रत्येक मंदिराचं संरक्षण, मंदिर बांधण्याचं काम करेल, तोडण्याचं काम करेल. उद्धव ठाकरे म्हणले बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाही आणि मुंबईमध्ये मंदिर सुरक्षित नाही, काय सांगा? असं आहे, मी तेच सांगितलं. उद्धव ठाकरेला आता हिंदुत्व सुचत आहे. हिंदुत्वासाठी देशाचे पंतप्रधान मजबूत आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मजबूत आहे. काही चिंता करू नका. जर कुठे उद्धव ठाकरेला जर काही मदत लागली तर केव्हाही एक हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीस उभे राहील. आदित्य ठाकरे इथे महाआरती करणार आहे. मी तेच सांगितलं. हनुमान चालीसा वाचतो म्हणून त्यांनी नवनीत राणासारख्या एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकलं, तेव्हा आदित्य ठाकरे कुठे झोपले होते का? आज त्यांना कुठेतरी जो पराभव मिळाला राज्यामध्ये, हिंदुत्वानी त्यांची जागा दाखवली, तेव्हा त्यांना इथे आरती करायचं सुचत आहे. तेव्हा जर खऱ्या अर्थानं साधू संतांवर अत्याचार होत होता, दंगे होत होते महाराष्ट्रामध्ये, तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले असते, त्या ठिकाणी उभे राहिले असते तर खरं हिंदुत्व दिसलं असतं. हे आदित्य ठाकरेचं नौटंकी हिंदुत्व आहे. भाऊ, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तुम्हाला हनुमानाचा प्रसाद मिळणार का? आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्राला अभिमान आहे, गर्व आहे. आणि मला असं वाटते आमचा नेता राज्याचा मुख्यमंत्री आहे, ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील. धन्यवाद भाऊ, आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेमसह मिहिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.